मी आज सकाळी झोपेतून उठलो होतो. अचानक माझ्या डोक्यात विचार आला, उद्या 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारी बद्दल आपल्या पैलवानांना काय माहित आहे हे आधी विचारूयात. आणि जर त्यांना माहित नसेल तर मी त्यांना नंतर सांगेलच पुढे जाऊन, पण आधी त्यांना किती माहिती आहे विचारून घ्या. चला माझ्या बरोबर. काय चाललंय पैलवान? नाही एक्सपेरिमेंट. खेळलं काढले काय एवढं मोठं? बर मला एक सांग, उद्या काय आहे? 26 जानेवारी. 26 जानेवारी. हा. 26 जानेवारी नेमकी का साजरी करतात? काय म्हणतात भारताला ती प्रजासत्ताक झालं त्यामुळं. प्रजासत्ताक झालं. हा प्रजासत्ताक झालं म्हणजे इंग्लिश मध्ये सांगू का? आर कॉन्स्टिट्यूशन कम्स टू बी अँड फोर्स. कॉन्स्टिट्यूशन कम इन टू फोर्स. हा कॉन्स्टिट्यूशन कम्स टू बी इन फोर्स म्हणजे संविधान लागू झालं. मराठीतलं उत्तर इंग्रजीत दिलं बिकॉज हा इंग्रजी माध्यमातला आहे. असो, जमलंय, ठीक आहे, कंटिन्यू. मॅट हॉल मध्ये काय पैलवान मॅट पुसतायत त्यांना आपण आता विचारूयात. चला डायरेक्ट धाड त्यांच्यावरती टाकूयात आपण. काय करताय पैलवान? लपतो घे. उद्या काय आहे? 26 जानेवारी. 26 जानेवारी. 26 जानेवारी किती तारखेला येते? 26 तारखेला. 26 तारखेला येते का? आणि 26 जानेवारीला नेमकं काय झालं? संविधान लागू झालं. संविधान लागू झालं. आणि 15 ऑगस्टला काय झालं? स्वतंत्र झाला कोण? भारत देश. भारत देश स्वतंत्र झाला. जा कर काम. आणि म्हणलं फसल कोणीतरी, पण फसायचं नावच घ्याय नाहीत. नमस्ते मॅडम, काय नाव तुमचं? कल्याणी झोळ. कल्याणी झोळ. इकडे तू पण इकडे. तू प्रश्न ऐकशील नाही तर. तुझं नाव काय? सायली सुरेश करचे. अरे वा, छान मोठा आवाज आहे तुझा. मला एक सांग, 26 जानेवारी किती तारखेला येते? 26 तारखेला. आणि 26 जानेवारीला नेमकं काय झालं? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता लागू झाली. वा, छान. प्रजेची सत्ता लागू झाली, त्या दिवशी संविधान लागू झालं. बर, मग भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? कॅन आय टॉक इंग्लिश? येस, यू कॅन टॉक इन इंग्लिश. वेन शुड इंडिया गेट फ्रीडम? इंडिया गॉट फ्रीडम in 1947. 1947. and date? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947. ओके. तू इंग्लिश मिडियमला आहेस काय? येस. शायनिंग मारले आमच्यावरच. चला, वरती सुद्धा आपले भरपूर पैलवान आहेत. आता डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये जाऊ आणि रूम मध्ये जाऊन त्यांना विचारू की 26 जानेवारी रोजी नेमकं काय झालं. चला या. काय चाललंय? बरं, 26 जानेवारी रोजी काय झालं? आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश स्वतंत्र झाला. आणि 15 ऑगस्टला काय झाला? 15 ऑगस्टला काय झाला? हा, काय माहित? माहित नाही. इकडे 15 ऑगस्टला काय झालं? स्वातंत्र्य. खाली बस. कोण स्वतंत्र झालं? भारत. 15 ऑगस्टला स्वतंत्र झालं. आणि 26 जानेवारीला काय झालं? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन. कधी येतो? 26 जानेवारीला. म्हणजे उद्या आहे ना? प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं? काय माहित? काय माहिती नाही ना? माहिती नाही. चला इकडे एक बरं थांबा, आम्ही तिथे चालू. मेन पैलवान घावले तिथं आपल्याला. गौरव पैलवान, काय झालं? 26 जानेवारी किती तारखेला आहे? 26 जानेवारी किती तारखेला आहे? 26 तारखेला. 26 तारखेला. काय झालं 26 तारखेला? भारत संविधान झाला. भारत संविधान झाला. काय झालं? भारत संविधान झाला. आणि 15 ऑगस्टला काय झालं? भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं. किती साली? 15 ऑगस्ट किती साली? 2000. 2019 कितीतरी. 2019 कितीतरी. 2019 कितीतरी. आणि 1900? 15 ऑगस्ट 1952. गुड, ग्रेट. चला, अजून एक आमचे किसना पैलवान आहे तिथं. पुढे या. काय नाव तुमचं? कृष्णा. पूर्ण सांगायचं पप्पाच्या नावासहित. शिवप्रताप संदीप शिंदे. आणि कृष्णा कोण आहे? मी. डबल नाव कसं काय? ठीक आहे. टोपण नाव. पप्पन नाव? टोपण नाव. 26 जानेवारी रोजी नेमकं काय झालं? आपण का साजरी करतोय 26 जानेवारी? 26 जानेवारी दिवशी प्रजेला सत्ता मिळाली. कुणी पाठ करून दिलं तुला हे? सरांनी सांगितलेला. कोणच्या? ते काल आदलिंग सरांनी. अरे वा. काय झालं 26 जानेवारीला? 26 जानेवारी दिवशी प्रजेला सत्ता मिळाली. प्रजेला सत्ता मिळाली. आणि 15 ऑगस्ट रोजी काय झालं? भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र कोणी केला? वीरांनी. शूरवीरांनी, आपल्या नेत्यांनी. शूरवीर नाही का नाही?
आणि 26 जानेवारी रोजी सत्ता आपल्याला मिळाली. मग कुणामुळे मिळाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं? संविधान. संविधान लिहिलं. अरे वा. आणि ते लागू झालं 26 जानेवारीला. छान छान, गुड बॉय. इकडल्या रूम मध्ये अजून मोठी पोरं आहेत, चला आपण त्यांना विचारूया डायरेक्ट. सापडला. थांबा. काय नाव तुझं? काय? शुभम. शुभम. 26 जानेवारी रोजी नेमकं काय झालं? प्रजेला सत्ता मिळाली. प्रजेला सत्ता मिळाली. आणि ही प्रजेला सत्ता मिळवून देण्यासाठी नेमकं कुणाचं काम होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी काय लिहिलं? संविधान. बास पट्ट्या. पैलवान बघा हुशार बी असतात, हे ह्याच्यात स्पष्ट करते आपल्याला. आतमध्ये एक पैलवान आहे अजून. या पैलवान डायरेक्ट आतमध्येची यांची रूम पण कशी ती आपल्याला बघता येईल. ही आमच्या पैलवानांची रूम आहे अशी. दाखव जरा रूम. दाखवली रूम. पैलवान मला सांगा, 26 जानेवारी रोजी नेमकं काय झालं? संविधान लागू झालं. संविधान लागू झालं. आणि ते कुणी लिहिलं संविधान? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, ते लागू झालं. आपल्या भारतामध्ये अजून चांगलं देशप्रेम आहे आणि आपल्या भारतातील तरुणांमध्ये सुद्धा अजून देशप्रेम आहे. पैलवानांमध्ये तर आहेच आहे, म्हणून ते देशासाठी मेडल आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा आपल्या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा. भारत माता की जय.